शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांची प्रहार संघटना आक्रमक, विधान भवन परिसरात आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड। ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याचा पहिला टीझर प्रदर्शित, महाराष्ट्रद्रोह्यांविरोधात ठाकरेंचा लढा, सामील व्हा, वाजत गाजत मेळाव्याला या, टीझर मधून आवाहन। महाराष्ट्रामध्ये मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसणार, व्यापारी आहात व्यापार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मीरा भाईंदरमध्ये मनसे विरोधात मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांना संदीप देशपांडे यांचा इशारा। मुंबईमध्ये येऊन हिंदी भाषा बोलून दाखवणार, थांबवून दाखवा, शंकराचार्य परिषदेचे स्वामी आनंद स्वरूप यांचं मनसेला आव्हान, हातपाय तोडण्याचीही दिली धमकी। अमित शहा आज पुणे दौऱ्यावर, बाजीराव पेशव्यांच्या स्मारकाचं करणार लोकार्पण, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोनही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित, तर मनसेकडून शहांच्या ताफ्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा। अमित शहांची मुख्यमंत्री फडणवीस, रवींद्र चव्हाण, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली भेट, तर मध्यरात्री चारही नेत्यांची बैठक झाल्याची सुद्धा माहिती। महापालिका निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती। कंत्राट मिळवण्याच्या मागे लागू नका, तर जनतेच्या विकासाची कामं करा, भाजपा आमदारांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा कानमंत्र, सरकारची कामं जनतेपर्यंत पोहोचवण्याच्याही दिल्या सूचना। महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला, अ ब क वर्गवारीसह भाजपाला सर्वाधिक 48% महामंडळ, तर शिंदे सेनेच्या वाट्याला 29% आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला 23% पद। शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार, सर्व योजनांचं ऑडिट करा, सत्ताधारी भाजपचे आमदार विक्रमसिंग पाचपुते यांची मागणी। शेतकऱ्यांपर्यंत योजना न पोहोचवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनाची सुद्धा केली मागणी। सरकारनं शेतकऱ्यांना निवडणुकीपुरते कर्जमाफीचं आश्वासन दिलं, आता नुकसान भरपाई म्हणून तात्काळ 50,000 रुपये द्यावेत, भास्कर जाधव यांची मागणी। तर विधानसभेमध्ये शेतकऱ्याच्या मुद्द्यांवर चर्चा सुरू असताना कृषी मंत्रीच नसल्यानं विरोधकांची नाराजी। शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टी यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते सतीश पाटील, कैलास पाटील यांचा चलो पंढरपूर आंदोलन, मुख्यमंत्री फडणवीस यांना महामार्ग रद्द करण्याची सद्बुद्धी दे, विठुराया चरणी घालणार साकडं।